श्री स्वामी समर्थ। येत्या बुधवारी म्हणजे 29 तारखेला पौर्णिमा आहे। पौर्णिमेसाठी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगत आहे की ज्या व्यक्तींच्या अंगावरती कर्ज झाले आहे आणि काही कारणास्तव त्यांचं ते कर्ज फिटत नाहीये, तर अशा व्यक्तींसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। अशा व्यक्तींनी पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ आणायचा आहे। तो नारळ पूर्णपणे सोलायचा आहे। नारळाला साधारण 3 डोळे असतात, त्यातले 2 डोळे फोडायचे आहे, त्यातलं पाणी पूर्णपणे काढायचं आहे। पाणी काढल्यानंतर त्या नारळामध्ये सुक्क पीठ आणि साखर ठेवायची आहे आणि त्या नारळाला हळदी कुंकू लावून ते नारळ देवघरामध्ये देवाच्या समोर ठेवून देवाला मनपूसून म्हणायचं आहे की धन्यवाद देवा, माझं कर्ज पूर्णपणे निघून गेलं आहे। आता संध्याकाळच्या वेळेत हे नारळ तुम्हाला आता पावसाचं वातावरण आहे, त्यामुळं गवताळी भागात ते नारळ तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे आणि तिथेही म्हणायचं आहे की धन्यवाद देवा, माझं कर्ज पूर्णपणे निघून गेलं आहे। ते नारळ ठेवल्यानंतर तुम्ही निघून यायचं आणि हा उपाय तुम्हाला सातत्याने पूर्णपणे जोपर्यंत तुमच्या अंगावरचं कर्ज निघून जात नाही तोपर्यंत दर पौर्णिमेला करायचं आहे। तसंच यासाठी तुमची मेहनतही तितकीच गरजेची आहे आणि आर्थिक नियोजनही। अशाच वैयक्तिक माहितीसाठी किंवा ज्योतिषशास्त्र उपायासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।